तर तुम्ही इथे पाहत आहात व्हिडिओमध्ये पुढे काय काय घडणार आहे। आहोंनी कोणतं सरप्राईज गिफ्ट दिलेलं आहे, आहोंना दिलेलं वाण आणि आहोंच्या हातून घेतलेलं एक निवाणा। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बघून राहा। नमस्कार, काव्य ओवी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस आहे वटपौर्णिमेचा, म्हणजे सर्व सौभाग्यवंती स्त्रींचा सणाचा वार आहे। तर वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तयार व्हायच्या अगोदर जे सौभाग्यासाठी वटपौर्णिमेच्या पूजेला जे साहित्य लागतं सौभाग्यवंतींना ते पाहूया। पूजेचं मी तयारी करून घेतलेली आहे। जाणार आहे पूजेला वटपौर्णिमेसाठी वडावरती। वड हा म्हणजे वर्षानुवर्ष राहणारं झाड आहे आणि त्याच्या खाली सावित्रीने आपल्या पतीला यमाकडनं परत आणलं। त्यामुळे आता आम्ही स्त्रिया सुद्धा त्याच व्रताचं जपण करून पुढे आमचं सौभाग्य अखंड टिकून राहावं, त्याचं आयुष्य वाढावं आणि हाच पती 7 जन्मी मिळावं म्हणून त्याची पूजा करायसाठी वडाची पूजा करण्यासाठी जाणार आहोत। तर त्याचं साहित्य कोणतं लागणार आहे ते बघूया आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा। खूप मजा मस्ती धमाल आणि कोण कोण येणार आहे वडावर जायला। वडाची पूजा ही वडावरती बाहेर झाडात न जाता आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये माझ्याच बहिणीच्या घरी छान असंच वडाचं झाड लावलेलं आहे। फांदी नाहीये, फांदी लावू नये, फांदी आणू नये। फांदी आणली तर ती करपते आणि करपल्यानंतर जर आपलं सौभाग्य अखंड टिकावं आपल्याला अशी इच्छा असते, तर ती फांदी जर करपून जाणार आहे तर मग आपलं सौभाग्याचं सुद्धा कमी होणार ना आयुष्य। त्यापेक्षा आपण झाडच घरं लावलं आणि तेच व्यवस्थित जर वाढवलं तर किती छान। एका कुंडीमध्ये वाढवलेलं झाड जे आहे बहिणीकडे ते खूप मोठं तसं झालेलं आहे, पण दरवर्षी बहिणीच्या घरी आमच्या झाड लावतात आणि एक वर्षानंतर दुसऱ्या वर्षी तो झाड एका डोंगरावरती लावलं जातं आणि परत दुसरं झाड तसंच लावून दरवर्षी असंच म्हणजे एक झाड लावायचं आणि ते झाड जे जगलेलं आहे आदल्या वर्षीचं ते कुठल्या तरी डोंगरावर लावायचं, म्हणजे पावसाचं सुद्धा प्रमाण आपल्या इथे वाढेल आणि फांदी न वापरता आपण झाडाचीही पूजा करू। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला, 7 द्रोण भरून घेतलेले आहेत पूजेसाठी। तर आता ह्या द्रोणामध्ये केळं, खजूर, आंबा, फणस, इथे आळू, फुलाची पाकळी, शेंगदाणा, साखर, तांदूळ, त्यानंतर इथे पहा आळू बुखार, अशा प्रकारचे जे पदार्थ असतात ते ह्या पदार्थ ह्याच्यामध्ये 7 भरलेले असतात। एक आपल्या वडाजवळ आपण ठेवतो पूजनेसाठी, दुसरं आपल्या पतीला आपण देतो, म्हणजे जो देवाजवळ आपला ठेवला जातो तोच आपल्या पतीला ठेवला जातो आणि बाकीच्या 5 सवाष्णींना 5 हे जेव्हा पूजा होते तेव्हा दिलं जातं। तर आता इथे जी आपण घेतलेले आहेत ते जोपर्यंत पतीला आपल्या दिलं जात नाही तोपर्यंत स्त्रियांनी पाणी किंवा काही खायचं नसतं। त्याचप्रमाणे माझं सुद्धा आहे। तर तुम्ही ब्लॉगमध्ये पाहालच की माझ्या पतीने दिल्यानंतर कसं मला भरवणार किंवा त्यांना आम्ही भरवणार आणि त्यानंतर त्यांनी मला कोणतं गिफ्ट दिले सर्व ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर आता इथे हे पहा, इथे माझे 7 भरलेले आहेत आणि इथे सासूबाईंचे 7 असे आमचे 14 भरून ठेवलेले आहेत आणि इथे पूजेची तयारी केलेली आहे। पहा, इथे पूजेच्या तयारीमध्ये पहा, इथे सुताचं बंडल आहे, दिवा लावलेला आहे, उदबत्ती घेतलेली आहे, हळदी कुंकाचा करंडा आहे, दही दूध आहे, माचीस, त्यानंतर गाठी बांगडी जी म्हटली जाते ती घेतलेली आहे। त्यानंतर इथे हे बांगडी म्हटली जाते, तुमच्याकडे मिळते की नाही आम्हाला माहिती नाही आहे, पण ही इकडे मिळतं ही बांगडी। तांदूळ घेतलेला आहे, नारळ घेतलेला आहे, त्याच्यानंतर फुलं घेतलेली आहेत, पानाचा विडा, त्यावरती 1 रुपया किंवा 2 रुपयाचं नाणं, त्याच्यात सुपारी आणि कापूस, अशा पद्धतीने हे सगळं घेतलेलं आहे साहित्य पूजेला जाणारी। आणि इथे घेतलेलं आहे पाणी आणि नंतर गडवामध्ये एक पाण्याचं मोठं गडू घ्यायचं आहे, तो पाणी घेऊन पण जायचं आहे। तर अशा प्रकारे हे सगळं घेतलेलं आहे आणि आता सगळेजण एक जण करून सगळे यायला तयार झालेले आहेत। तर इथे छान अशी सगळी पूजेची तयारी झालेली आहे। अशा पद्धतीने आता तयारी झाली, आता आमची तयारी करणार आहोत। तयारी करते अशा प्रकारे मी तयार झालेली आहे आणि आता घरावरती कोण आलेला आहे ते मनीषा ताई, आई आणि अजून एक ताई, अशा प्रकारे सगळेजण
सॉरी ये बाबू चल चला 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 राणू आता वरती जा आम्ही वडावर पोहोचलेलो आहोत सगळेजण आणि वडाची पूजा करत आहोत नक्की पहा हा शेवटपर्यंत हा आहे हा काय पाहिजे गरा पाहिजे
मला माझा अखंड सौभाग्य टिकून इकडे बघ मावशी, इकडे बघ. खाली खाली तर अशा प्रकारे आमची वटपौर्णिमेची पूजा झालेली आहे आणि मिस्टरांना सुद्धा वाण देऊन झालेला आहे. सर्व कार्यक्रम झालेला आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करायला चॅनलला अजिबात विसरू नका आणि साईडची बेल आयकॉन सुद्धा दाबा. येणारे नवीन नवीन व्हिडिओ असेच पहा. बाय, धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. आणि ओवी सुद्धा तुम्हाला बाय करत आहे. चला बाय बाय.